1942मध्ये महात्मा गांधींनी चले जाओ चळवळ मुंबईला आझाद मैदानावर सांगितलं की जसे इंग्रज आले तसे चालले जा आणि जनतेला सांगितलं करो या मरो. मग तिथून ते काय झालं की सगळे पुराणी जेलमध्ये टाकले इंग्रजांना आणि खेडोपाडी सगळं मग आंदोलन सुरू झालं, सत्याग्रह सुरू झाले. तर सत्याग्रह सुरू झाल्याने आम्ही काय करायचे की पोरं आम्ही शाळेतले होतो, अण्णाराव टाकळगावकर, नाना दळवी अशी 10-20 लोक पोरं. तर रात्रीच्या झेंडे लावायचे तिरंगी, त्याच्यावर पोलीस स्टेशन कचेऱ्या जे काय सरकारी कार्यालय त्याच्यावर रात्री 12-1ला जाऊन झेंडे लावायचे. तर एक दिवस आम्हाला धरल्यावर पोलीस स्टेशनमध्ये नेलं, मारलं आम्हाला, कोर्टात उभं केलं. कोर्टात उभं केल्यावर ते हैदराबादचे नवाब होते मुसट लोक, ते बोलले भाई बच्चे की छोड़ दो बोले इनको, ये स्कूल के बच्चे आहे बोले. मग आम्ही काय ते आम्ही शेर झालो. मग सत्याग्रह सुरू झाले शहरानं. मग आम्ही नारे लावायचे आणि पोलीसवाले आले की पळून जायचे. झालं. पुढचा काळ असा झाला की खूप आंदोलन झाले, सत्याग्रह झाले, लोक आता जेलमध्ये गेले. आता घाबरला इंग्रज आणि 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं भारताला. पुन्हा मग निजामानं काय झालं, स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजानं कांडी केली. त्याला सांगितलं, आपल्या इथं बावनराजवाडी होते, त्याला सांगितलं ज्याला इच्छा असली ते भारतामध्ये शालीन व्हा. तर काही निजाम, काश्मीरचा राजा, आणखी 1-2 राज्य असे स्वतंत्र झाले. मग आपण हैदराबाद मुक्ती संग्राम, स्वामी रामानंद तीर्थ, ते पुराणी त्याने वाटाघाटी सुरू केल्या. ते काही निजाम ऐकला नाही. मग कासम रजवी त्यांनी काय केलं, रजाकारी एक फौज तयार केली. मग आपले सत्याग्रह सुरू झाले, मोठे मंडळी. सत्याग्रह सुरू झाल्यावर मग तरी निजाम ऐकेना. मग मला जंगल सत्याग्रह सुरू झाले. जंगल म्हणजे चिंचेची झाडं तोडायची, मवाची झाडं तोडायची, सरकारी मालकी त्याच्यावर होती. त्याच्यावर सरकारला खूप मोठं उत्पन्न होतं. ते झालं. मग वॉरंटी झाली आमच्यावर. आम्ही लोकांनी ते भाग घेतला जंगल सत्याग्रहात. मग रेल्वे पाड, चिंचेची झाडं तोड नाही. आम्ही शाळेत असतानाच आम्हाला ते सगळं महात्मा गांधीचं ते हे ऐकलं, करो या मरू आणि चले जाओ चळवळ. त्याच्यात सगळ्याला भारतामध्ये सगळ्या माणसाला असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की बा स्वातंत्र्य मिळालंच पाहिजेत. तर प्रत्येक माणूस पेटून उठला होता, असं होतं. पुढे जंगल सत्याग्रह झाले. मग वॉरंट निघाली आमच्यावर. वॉरंट निघाल्यावर आम्ही काय केलं की सगळे हैदराबादच्या भोवताल हिंदू सायडरमध्ये सगळे लोक जमले आणि मग सशस्त्र लढा सुरू केला. वल्लभभाई पाटलानं आम्हाला शस्त्र दिले. बर्डीच्या किल्ल्यामध्ये ट्रेनिंग झालं 3 महिन्याचं. कुठे? बर्डीच्या किल्ला, नागपूरला. तिथं 3 महिन्यात ट्रेनिंग, बॉम्ब कसे फोडाव, कसे पळाव, बरं, रायफल कशी चालवाव, शस्त्र दिले. आणि आम्ही 1 वर्षभर, 1 वर्ष 1 महिना 3 दिवस आम्ही निजामाशी झगडलो. कॅम्पवर इथं कळमूर तालुक्यात दीपाजी पाटील मग प्रमुख. कुठे होता तो कॅम्प? शंभा पिंपरी. आणि आपले वसमतचे बापूराव शिंदे ते मुख्य, त्याचा होता दगड धानोऱ्याला कॅम्प. आणि आपला जिल्ह्याचा होता वाशिमला विनायकराव चारठाणकर, गंगाप्रसादजी अग्रवाल, हे आपल्या वाशिमला जिल्ह्याचा. आणि लोणीला आणि हिंगोलीचा होता व्याडला चंद्रकांत पाटील, बाबूराव जामकर, ही मंडळी तिथं, बरं काय. ते सैनिक सगळे असे सगळ्या तालुक्याचे कॅम्प होते. आम्ही रेल्वे पळली. नांदापूर आणि धामणीच्या स्टेशनमध्ये एक वल होता, असा वाकडा कल होता, तिथं न दिसलं पाहिजेत. तर ते एक रूल काढला आणि त्याच्यामध्ये अण्णाराव टाकळगावकर, नांदापूर पेंटर आपले बापूराव पेंटर, भोसले आपले, आणि एक स्वामी होता, मी असे 4-5 लोक आम्ही होतो. रात्री 12-1 वाजता केलं. सकाळी रेल्वे आली, ती रेल्वे पडल्यावर इंजिन पडलं, मालडब्बा
आणि पॅसेंजर उतरला, काही लोकांना जखमी झाले. मग ते मिलिटरी आली, ते मग सुरू झालं धरपकड. त्या गँग लोकायला पकडून नेलं. मग ते आम्ही काहीतरी समजलं त्याला, आम्ही फरार झालो. मग ते पुढे कॅम्प सुरू झाले, शेवाळपूरला निघून गेलो आम्ही. क्रांतिकारक सतत लढ्या सुरू झाला. मग त्याच्यामध्ये भाग घेतला. मग पुढे काय झालं की लोक गावाचे गाव वस पडले आणि विदर्भात गेले. आपल्या तालुक्यातले 42 गाव बेचिराग झालते. एक वर्षे पेरणी, शेतातली पेरणी झाली नाही. वस पडले गाव, म्हणजे एकही 42 गावामध्ये एकही माणूस राहिला नाही. आजेगावच्या संग्राम आम्ही ज्यावेळेला तिथं ॲक्शन घेतलं, त्यावेळेला आपले वसमतचे काही निवडक सैनिक, आपले शेवाळपूरचे निवडक सैनिक, त्याच्यात मी बी होतो. मिलिटरीवर तिथं मिलिटरी होती. कुठे? अजयगावला का? आजेगावला. तर ते होते याच्यावर गडीवर होते. तर आम्ही रात्री गेलो, आम्हाला वाटलं त्याच्यावर हमला करायचा, पण ते हुशार झाले. गोळीबार सुरू झाला. मग त्याच्यामध्ये पोल्युशन भराचे घंटाभर गोळीबार झाला इकून तिकून. त्याच्यामध्ये बैरजी जखमी झाला आणि जास्त बैरजीला मार लागला. तर आम्ही बाबूराव जामकर पैलवान होता, त्यांनी पाठीवर रात्री रिसोडला नेलं. रिसोडनं एक वाहन करून वाशिमला दवाखान्यात देता तर त्याचा जीव गेला. तिथं प्रत्येक माणसाला हैदराबाद संस्थांच्या असं वाटतं की स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, म्हणून सगळेच उठले. आणि या कानाची गोष्ट कोणाला काही सांगित नव्हते. आम्ही हिंगोलीला त्या काळात आमच्यावर वॉरंट असताना शेंबळा पिपरीहून आणणार आहोत. मी 1-2 वेळ हिंगोलीला आलो. नाना दळवी याचा त्रास होता रिसाल्यात. तर नाना दळवी CIDचं काम करत होता, आम्हाला भाकरी पुरवणं, बातम्या देणं. तर तिथं आम्ही 1-2 दिवस राहिलो तरी पता लागत नव्हता पोलिसला. कोणी कोणाला सांगितलं नव्हतं. इतकी म्हणजे प्रामाणिक लोक त्यावेळेला होते. प्रत्येक माणसाची इच्छा होती की आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजेत. आणि प्रत्येक माणूस पेटून उठला होता आणि आम्हाला भाकरी पुरवायचे, बातम्या पुरवायचे, सगळी मदत करायचे, पैसा द्यायचे, असं होतं ना. त्या दिवशी आम्ही ज्या वेळेला मिलिटरीला ॲक्शन घ्यायचं 13 सप्टेंबर बरं काय, तर आम्ही व्याडला होतो. मी अण्णाराव असे काही लोक होतो. तर ते मिलिटरीला समजलं की आम्हाला मिलिटरीला नाही आली, पाणी झोझो पडायले. मिलिटरीची गाडी आली, एक मिलिटरीचा अधिकारी आला आणि पाणी पडायले. आम्हाला रात्री जवळजवळ 8 वाजता गाडीत बसवलं आणि त्यावेळेला पूल नव्हते, फरच्या होत्या, त्या पाण्यातून गाडी चालायची. मग वाशिमला आणलं. तिथून मिलिटरीनं तयार केला. वाटाडे म्हणून संघ घेतलं. पहिला हमला केला कनेरगाव, राजगाव पलीकडलं गाव आहे, तिथून मिलिटरी आम्ही आलो. राजगाव तिथून मारा केला आणि तिथून ते रजाकार काही मेले, काही पळून गेले. मग तिथून पुढे मी सरकल्यावर इथं बळसोंडच्या इथं मिलिटरी काही ते खडवं आहे, तिथं त्यांनी काही मिलिटरीचे रजाकार काही लोक खंदक केले होते असे, त्याच्यात बसले होते मिलिटरीवाले. मग तिथं गोळीबार झाला, त्याला मारून टाकलं, काही पळाले, काही. मग हिंगोला आलो सरळ. हिंगोला काही नाही झालं, असं चौकूनच असं झालं. चौकून आपल्या हैदराबादचे मुक्तीसंग्रामचे लोकांनी मदत केली, माहिती वाटाडी म्हणून. आम्हीच नाही, सगळ्या ठिकाणी. त्या काळामध्ये आपल्या इथं सत्यक समाजाचे प्रमुख म्हणून हनुमंतराव दांडेगावकर होते, जे सध्याचे आपले वसमतचे हे ना, काय त्याचं नाव, जयप्रकाश दांडेगावकरांचे आजोबा, ते आपले मुख्य होते. तर आम्ही त्या काळामध्ये ज्या आपल्या जुन्या रूढी लोकांना पटवून सांगायचे की हे काही बरोबर नाही बरं. ते आम्ही पहिलेपासूनच विद्यार्थी असतानाच आम्ही शाहू आंबेडकर विचाराचे लोक होतो. आंबेडकरच्या सभेला आम्ही 2-3 वेळ सभेला आम्ही ऐकली. आम्ही अण्णाराव, मी, आपलं नाना दळवी, आपले नारायण करंडे, असे 4 लोक आम्ही इथून निघालो. एसटीने गेले का कशा? नाही, एसटी कशाच्या, एसटी काय आलं, पायी निघालो. भाकरी नाही, खिशात पैसा नाही. इथून पायी जात गेलो अर्धापूरला.
अर्धापूरला एका मारुतीच्या मंदिरावर रात्री झोपलो. एक म्हातारा आला, म्हणला अरे बाबा ते दर्शनाला मावसे. अरे बाबा काहून झोपले तुम्ही? त्यानं पाहिलं हे व्याकुळ झालीत पोरं. कुठले आहात तुम्ही? असा कुठं जायचं आहे? आम्हाला नांदेडला जायचं आहे ते अधिवेशनला. बरं म्हणले तुम्ही कुठं जेवले काय काय? नाही. त्यानं घरी नेलं, आम्हाला जेवू घातलं, घरी झोपिलं त्याच्या बैठकीत. आणि पहाटे आम्हाला भाकरी बांधून दिल्या त्यांनी आणि आम्ही नांदेडला गेलो. तिथं गेल्यावर तिथं बोर्डिंग होती मराठा, तिथं थांबलो. थांबल्यावर मग त्यात पंजाबरावनं सांगितलं की तुम्ही ओबीसी लावा. आणि त्यांनी काय केले, शाळा काढल्या. आणि इंग्रजाला सांगितलं की बी आम्ही मागासले लोक हो, कुणबी हो, शेतकरी हो, गरीब हो, तर आम्हाला तुम्ही ग्रँट द्या. शाळा फुकट काढल्या, सगळ्या ग्रँट दिल्या शाळेला इंग्रजानं. त्याच्याकडून घेतल्या. प्रत्येक गावाला शाळा काढल्या त्यांनी पंजाबरावनं. मोठमोठे माणसं, बाबासाहेब सवनेकर, मोहनराव वकील, ते पंढरीनाथ पाटील, असे काही लोक होते मोठमोठे, म्हणजे वयस्कर त्या काळातले. 1000 एकर 500 एकरचे मालक. म्हणले आम्ही मराठा म्हणले, आम्ही नाही म्हणले ओबीसी लावणार नाही, आम्ही हलकट हो का? ऐकलं नाही पंजाबरावचं ऐकलं नाही. तर मग फक्त एक पंढरीनाथ पाटलांनी त्यावेळेला फक्त ऐकलं, त्यांनी काही त्या भागात काही प्रचार केला. म्हणून आपल्या इथं विदर्भ हा मराठवाड्यापेक्षा 50 वर्षानं शिक्षणामध्ये पुढे होता त्यावेळेला, बरं का? त्यावेळेस हां. आणि पश्चिम महाराष्ट्र 100 वर्षे पुढे होता. म्हणजे कोणामुळं? शाहू महाराजांमुळं आणि फुलेमुळं, बरं का? ज्योतिराव महात्मा फुले आणि शाहू महाराजांमुळं. तर आपण फार मागासले होतो, कारण शिक्षणच. आपले खंदाचे धोंडगे, केशवराव धोंडगे, तो पहिला माणूस आहे शेका पक्षाचा आमदार झाला. तर पंजाबरावच्या शाळेमध्ये तो फुकट शिकला, बरं. आता पंजाबरावानं काय केलं की माझ्या शाळेतला पहिला विद्यार्थी आमदार झाला म्हणून त्याचा सत्कार अमरावतीला ठेवला. आता ते शेका पक्षाचे आणि हे काँग्रेसचे. तर ते तिथल्या ब्राह्मणानं काँग्रेसवाल्यानं सगळा विरोध केला की हे शेका पक्षाचा हे केलं. अरे ते म्हणले माझ्या कॉलेजचा पहिला विद्यार्थी आमदार झाला, मला अभिमान आहे. आणि त्याला उपदेश दिला, तू काही करू नको आयुष्यात, हे तर राजकारण कर, पण समाजासाठी शाळा काढ, आपला समाज सुधार. त्यावेळेला आपल्या मराठवाड्यात शिक्षण नव्हतं ना. तर हे धोंडगे त्याने किती शाळा काढले तुम्हाला माहीत आहे ना? किती शाळेचं तुमच्या कंधार तालुक्यामध्ये झाड पसरले. या काळामध्ये समाजकारण जवळजवळ निस्तनाबूत झाले. प्रत्येक माणूस पैशाच्या मागे लागला. भ्रष्टाचार सुरू, पैसा कसा कमवा. बरं. आणि हे राज्य म्हणजे पहिलं कसं नीतीचं राज्य होतं, आपले फुकट निवडून येत होते जुने लोक. आता तर कसं आहे, आताचं राज्य म्हणजे तुमचे गुंडायचं राज्य, भ्रष्टाचाराचं राज्य, दरोडेखोराचं राज्य. हे सगळे आमदार हे पैसा कमवून सगळे भ्रष्टाचाराचे पायी खतते सगळे. त्या आमच्या काळामध्ये धनगर, मदारी, हटकर, सगळ्या जातीत लोक मराठाच म्हणायचे, सगळे मराठाच म्हणायचे. सुतार, कंबार हे मराठीले जाती, धंद्यावर नाव पडले. सुतार, लोहार, कुंभार, चंबार, बरं, हे सगळे मराठीच होते. आणि हे सगळे रीतिरिवाज सारखाच होता, काही फरक नव्हता. आता ते धंद्यावर नाव पडले. राजकारणी लोक पैशाशिवाय यायचा धंदा नाही, प्रत्येक माणूस पैशाच्या मागे लागला. भ्रष्टाचार हे काय शासन आहे काय? भ्रष्टाचारी लोक सगळी जमा झालेली आहेत लोक. अहो या भारताची संपत्ती सगळी कोणाकडे आहे? 20% लोकांकडे. स्टेटचे सचिव, सेंट्रलचे सचिव, मंत्री, तुमचे खासदार, हे कर्मचारी वर्ग सगळा, यांच्याकडे सगळा पैसा भारताची. आता एवढा भ्रष्टाचार झाला की आता आम्हाला तर वाटते पहिलंच राज्य चांगलं होतं निजामाचं. आम्हाला एकदम मालगुजारी शेतकऱ्याला दिली की पुन्हा काही टॅक्सच नव्हता. आता तर किती जनतेवर तुमच्या टॅक्स किती लागलेत. या कमीजावर टॅक्स आहे, चष्म्यावर टॅक्स आहे, हर गोष्टीवर टॅक्स आहे ना. तुम्ही जर औषध जर 3000चं घेतलं तर 500 रुपये टॅक्स आहे तुमची. का GST का हाती निघाली. या देशात सर्वात जर वाईट परिस्थिती असेल शेतकऱ्याची, सर्वात वाईट परिस्थिती शेतकऱ्याची.